नमस्कार. शिवसेना इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार पंचायत समिती सदस्य कोण होऊ शकतं, त्याची पात्रता, अधिकार, तो काय कामे करतो, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, ते कोणत्या घटकावर प्रभाव टाकतात. तसेच आपल्याला 5 फेब्रुवारी रोजी मतदान करायला घ्यायचं आहे. तो आपला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आपला सदस्य कसा असावा, आपण त्यांना मतदान करण्यासाठी काय काय त्याची पात्रता असते, ह्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर आपण बघू शकता की पंचायत समिती सदस्य कोण होऊ शकतं. तर तो पंचायत समिती सदस्य हा तालुका पातळीवर लोकप्रतिनिधी असतो. तो थेट जनतेतूनच निवडून येतो. ग्रामपंचायतप्रमाणे त्याची निवडणूक होती. त्याची पात्रता काय आहे तर भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. वय किमान 21 पूर्ण असणं आवश्यक आहे. तालुक्यात संबंधित मतदारसंघात मतदान असावं त्याचं. कोणतीही गंभीर गुन्हेगारी शिक्षा नसावी. सरकार नोकर नसावा किंवा राजीनामा दिलेला असावा. दिवाळखोरीत नसावा. निवडणूक आयोगाने अपात्र ठरलेला नसावा. ही त्याची पात्रता आहे. ह्या पात्रतेतला जो कोणी व्यक्ती असेल तर त्याला सदस्य म्हणून फॉर्म भरता येऊ शकतो. त्याचे अधिकार काय काय आहेत तर ग्रामपंचायतच्या कामावर देखरेख ठेवणे, तालुका स्तरावर विकास आराखडा मंजूर करून घेणे, शासकीय योजना योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे, अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देणे, सभेत प्रश्न उपस्थित करणे, निधी वापरावर नियंत्रण ठेवणे हे त्याचे अधिकार आहेत. तसेच तो कामे कोणकोणते कामे करू शकतो तर विकास कामामध्ये रस्ते, नाले, पाणी पुरवठा, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, स्वच्छता व घन व्यवस्थापन हे विकास कामामधलं त्याचं आहे. दुसरं म्हणलं तरी त्याचं शेती आणि ग्रामीणमध्ये तर शेतकरी योजना, सिंचन योजना, रोजगार हमी योजना ह्या योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे आणि त्याच्यावर देखरेख ठेवणे हे त्याचं काम आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही ते काम करू शकतात. जसे की महिला व बालकल्याण, अनुसूचित जाती जमाती योजना, दिव्यांग, वृद्ध, विधवा योजना ही त्यांची प्रमुख कामे आहेत. सदस्यांना मिळणाऱ्या सुविधा 8 ते 12,000 रुपये हे मानधन मिळतं. त्यांना पगार मिळत नाही. प्रवास भत्ताही मिळतो जर बैठक असेल किंवा सरकारी कामासाठी. कार्यालयीन सुविधामध्ये पंचायत समिती कार्यालय त्यांना बसण्याची व्यवस्था असते. फाईल्स कर्मचारी सहाय्य करतात. फोनचं बिलही मिळतं. अपघात विमा योजना असते राज्य शासनातर्फे, त्यांना ते योजना दिली जाते. त्यांचा प्रभाव कुठे कुठे पडतो तर ग्रामपंचायतवर त्यांचा प्रभाव असतो. शेतकरी, महिला व युवक, गरीब व वंचित घटक किंवा संपूर्ण तालुका विकास यांच्यावर त्यांचा प्रभाव पडतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.